सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील भात आणि ऊसासाठी अनुदानाची घोषणा केली. ऊसासाठी 709 रुपये प्रति टन असून जाहीर केले आहे. तर त्यामुळे गेल्या गाळप हंगामातील ऊसासाठी शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये भाव हाती पडणार आहे. तर भातासाठीही 289 रुपये अनुदान जाहीर केले आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी सांगितलेले आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तामिळनाडू सरकार भात आणि ऊसासाठी अनुदान देत असते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी राज्यातील ऊस उत्पादकांसाठी हंगाम 2025-2026 साठीच्या अनुदानाची घोषणा केली. ऊसाच्या अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 360 रुपये वाढ करून 709 रुपये जाहीर केले. केंद्र सरकारची FRP 9.5% उतार्यासाठी 3290 रुपये होती. यावर तामिळनाडूतील शेतकऱ्यांना 709 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. शेती आणि ग्रामीण उपजीविकेला चालना देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना खंबीरपणे साथ देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री विजय यांनी दिली. ते म्हणाले, भात आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे कल्याण आणि हित जपणे आवश्यक आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा असा शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या इतिहासातच प्रथम भात आणि ऊसासाठी राज्य सरकारकडून अभूतपूर्व पातळीवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 5 वर्षात ऊसाच्या अनुदानात केवळ 156 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र यंदा पहिल्यांदाच 360.50 रुपयांची वाढ करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत दिली. तामिळनाडूत 1 सप्टेंबरपासून भात खरेदीचा हंगाम सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या हमीभावावर राज्य सरकारकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. उत्तम प्रतीच्या भातासाठी 289 रुपये आणि सामान्य प्रतीच्या भातासाठी 156 रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या भातासाठी एकूण खरेदी किंमत 2,750 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. तर सामान्य प्रतीच्या भाताची खरेदी किंमत 2600 रुपये प्रति क्विंटल असेल. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.